टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। शहरात कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि पोलिसांचं नियंत्रण नसल्यानं शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याची टीका राजकीय नेत्यांकडून वारंवार केली जाते। मात्र प्रशासन अजूनही झोपेतच असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। मागील काही वर्षांपासून शहरात दहशत वाढलेली आहे। काही महिन्यापूर्वी शहरात तरुणांचे खून झाले, मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घातला नाही। काल शहरात एका तरुणावर काही हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला होता। या हल्ल्यात माझा खून करण्याचा हल्लेखोरांचा डाव होता, अशी प्रतिक्रिया सर्वर शेख यांनी दिली आहे। सर्वर नामक तरुणावर कुऱ्हाडीनं हल्ला करत त्या तरुणावर चक्क गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे। या हल्ल्यात तरुण सर्वर शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायदीप रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी सर्वर शेख यांना दिलेल्या फिर्यादीवरून धन्या उर्फ दानिश दारुक शेख, साहिल उफेर शेख उर्फ लाला, गणेश पोटे उर्फ टिंग्या, तालिब पूर्ण माहीत नाही, या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न करणे म्हणजेच भादवी 307 प्रमाणे अजून गंभीर स्वरूपाचे कलम दाखल करण्यात आलेत। तालिब बोल के लड़का है, ये लड़का है, पर ये साला क्या करता, लोगों को है ना हनी ट्रैप में लिख जाके फंसाता। दूसरी बात, इसका जो लोगों के साथ संबंध है वो सब भाईगिरी के लाइन में काम करते। जैसे क्या धन्या हो गया, ये गांजे का धंधा करता बड़े लेवल पर, दुनिया में 2 साल जेल में था। साहिल भाऊ ये ऐसे सोशल मीडिया पे से कोई लड़कियों को बुला के उसके साथ गलत सलत काम करता, जो अभी बीच में वो अंदर था 76 के मैटर में। और जो बाकी के उसके साथ लोग थे, जो टिंगिया बिंगिया बोल के कोई है, वो छोटा जो चोरिया मारा करता और मुख्य के अंदर भी था। तो ये सब ऐसा गुंडे लोग जो मिलके ना, ये ऐसा नाहक लोगों को मारते रास्ते पे। और मेरे पे जो हमला करे तो इनके पास कुराड़ी, चॉपर, बंदूक ऑलरेडी वहाँ शूटिंग के अंदर आया है कि उसने फायरिंग वगैरह भी किया है। 4 राउंड फायर किया और मेरे यहाँ एक कुराड़ी का गले पे मैं जब बैठा था तो यहाँ लग गई कुराड़ी एक उसकी। बस इनका जो है बड़े लेवल पे ये सब गलत काम करते हैं। और जब हमने इनके बारे में पुलिस को भी 2-3 माहिती दिए थे कि ये ऐसा काम करते बस स्टैंड पे, कि बैगा बिगा चोरी जाते, इनके लोग ट्रैवल्स के ऊपर के जो काम बजाते, तो पुलिस भी उनपे कुछ एक्शन बाकी करती नहीं। तुम्ही म्हणताय की हे अवैध कारभार करतायत, मुळात काय अवैध कारभार करतायत? अवैध यांचे कारभार म्हणजे सगळे 2 नंबरचे धंदे करतात ना, गांजीचे, हनी ट्रॅप, हे पोरांना सोशल मीडियावरून मेसेज करून त्यांना बोलून घेतात, मग त्यांचे सगळं गलत सलत काम करतात, मग त्यांच्यावर ते गुन्हे पण दाखल होतात। म्हणजे काय करतात? सोशल मीडियावरून मुलांची ओळख निर्माण करून त्यांना बोलवतात, काय करतात? गलत सलत करतात म्हणजे काय करतात? आता त्याच्यावर साहिल भाऊ म्हणून त्याच्यावर एक नाबालिग पोरीची केस आहे। त्यांनी त्यांच्यावर लई म्हणजे गलत काम केलेले 77 केस, म्हणजे ते सगळ्यांना माहिती कशी होती। 77 म्हणजे 377 का? 376-77 हे जे ना, तुम्ही विचारा कोणाला, पण हे लई वेगळी केस आहे। हे लई म्हणजे लोकांना माहित आहे। बस स्टँडवर तुम्ही म्हणता पर्स वगैरे ओढण्याचं काम, बस स्टँडवर काय होतं नेमकं? बस स्टँडवर जे ना, हे त्यांचे मुलं ठेवलेले पर्स, जे म्हणजे ट्रॅव्हल टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर जे
लोक सफर करतात ना इकडे तिकडे जायला, त्यांचे जे बॅग हे अंगठ्या चायना हे सगळे त्यांचे पोरं आहे कामाला. म्हणजे चेन स्नॅचिंग मधली गँग असं म्हणायचं. तेच गँग आहे. आणि यांचे गाड्याचे नंबर पण काय पण बघा, यांची एक पण गाडीवर नंबर नसन, सगळे विदाऊट नंबर गाड्या असन. त्याची नंबर तुम्ही वळका, मग त्यांचे गाड्या बघा कोणचे काय. तुम्ही याच्यापूर्वी यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे का? आम्ही यांची तक्रार म्हणजे आमचे जे पोलीस मित्र जे आमचे आहे, जे आमचे जवळचे पोलीस, आम्ही त्यांना वारंवार सांगतात का हे लोक असे आहे, यांच्यावर लक्ष ठेवा. पण त्यांचं काय कोणी करता नाही. ते हप्ते बिप्ते देतात वाटतं काहीतरी. कोणाला हप्ते देतात? ते म्हणतो कुणाला तर ते देतात हप्ते. ते मग तुम्हाला असं म्हणायचं प्रशासन यांना पाठीशी घालताय? नाही, प्रशासन यांना पाठीशी नाही घालत. प्रशासन यांचे फॉल्ट, प्रशासनला यांना फॉल्टमध्ये घ्यायचंय, पण ते ना फॉल्टमध्ये येत नाही. त्यांना काही लोक घाबरतात म्हणजे ते हनी ट्रॅप करतात, लोकांना फसवतात. काही अधिकारीला यांनी फसवलेलं आहे ते तालिबनी, त्याचे प्रूफ आहे आमच्याकडं. कोणचे अधिकारीला कसं फसवलेलं आहे, किती पैसे दिलेले, काय दिलेले. यांच्यावर आम्ही ना भिंगार कॅन्टोन्मेंटमध्ये गुन्हा दाखल केलेलं होतं. मग त्या पाठीमागचा राग मनात धरून तुमच्यावर हल्ला झाला? ते राग धरून आमच्यावर हल्ला केला त्यांनी.